प्रभू रामचंद्र दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक आहे म्हणून आदल्या रात्रीला कैकेयीच्या मनामध्ये विकल्प आला. आता आपण म्हणू कैकेयीच्या मनामध्ये विकल्प आला, कैकेयी वाईट आहे, तर असं काही नाही. रामाचा राज्याभिषेक ठरल्यावर लंकेमध्ये देवांची मीटिंग झाली रावणाच्या बंदीत असताना, आणि म्हणले जर आता राम गादीवर बसला तर आपल्याला सोडविता कोणी नाही म्हणून. आणि त्यांनी मीटिंग घेऊन सांगितलं आता हे काम कोण करील, तर विकल्पाला बोलवलं आणि त्याला म्हणले तू जा आणि अयोध्येमध्ये कोणाच्या तरी मनामध्ये जाऊन तेवढा राज्याभिषेक कॅन्सल कर. म्हणून तीच विकल्प आणि जाऊन बसला होता शेतामध्ये, तर तेवढ्यात मंथरा नावाची दासी कैकेयीची आली आणि त्या विकल्पाने पाहिल्याबरोबर टरबूज तोडायला गेली आणि त्या टरबुजामध्ये तो विकल्प जाऊन बसला आणि मंथरेद्वारा तो घरी गेला. आणि दासीनी काहीतरी आणलंय म्हणून ते खाल्लं कैकेयीनी आणि कैकेयीच्या मनात विकल्प झाला आणि मंथरेने सुद्धा खाल्लं. आणि ती म्हणली बाईसाहेब रामाला गादी बसवण्यात तुमचा काय फायदा आहे, तुम्ही भरताला गादी बसवा आणि रामासाला वनवासाला पाठवा. असं ऐकल्याबरोबर कैकेयी अत्यंत चांगली होती, सुशील होती, तरी तिच्या मनामध्ये विकल्प घुसल्यावर तिच्या सुद्धा मनात आलं आणि राज्याला इंद्रप्रस्थाला युद्ध करत असताना चाक आणि आक मोडला आणि त्या जागेवर कैकेयीने आपला हात धरून राजाला जिंकवलं. त्यावेळेस राजा म्हणले माग काय तुला मागायची ती, आणि 3 वर मी वेळ पडेल तेव्हा मागून घेईल. त्यावेळेस मग आता कैकेयीने राजाला सांगितलं की मला वर पाहिजे आहेत म्हणून राजाकडून वर मागून घेतले 2, आणि 1 वर माझा तसाच राहू द्या, वेळ पडल्यास मागेल असं सांगून एका वनवासाने वराने रामाला वनवासाला पाठवा आणि दुसऱ्या वराने माझ्या भरताला गादीवर बसवा असं कैकेयीने सांगितल्यामुळं राम दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार असताना सुद्धा काही मनामध्ये विकल्प जे होत आहे ते संचित आणि असं म्हणून रामाने अगदी सहजगत्या हसत हसत वनवास स्वीकारला. म्हणून अशी वर्तणूक, म्हणूनच रामायण वाचायचं असतं की राम हा कसा वागला याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आपल्याला जी अभ्यासायचं आहे तेच आहे बंधुप्रेम आणि त्यांची वर्तणूक. रामकृष्ण.